अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। जिल्हा परिषदेच्या शाळेतच अतिशय चांगले संस्कार मिळतात। मौजा वडगाव ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने शाळेने अतिशय चांगलं काम केलं आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधेसाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असं प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे यांनी केलं। मौजा वडगाव तालुका हातकणंगले येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी सरपंच कस्तुरी पाटील होत्या। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत। या शाळांमधूनच चांगले संस्कार मिळतात, या शाळांमधूनच अनेक चांगले अधिकारी घडलेले आहेत। शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने इयत्ता पहिलीतील सर्व विद्यार्थ्यांना रंगीत सजवलेल्या बैलगाडीमधून गावातून वाजत गाजत शाळेमध्ये आणण्यात आलं। विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं, गणवेश वाटप जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच स्वप्नील चौगुले या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली। कार्यक्रमात सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच स्वप्नील चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कांबरे, सुनील खारेपाटणे, रघुनाथ गोरड, नितीन घोरपडे, सुवर्णा सुतार, सविता सावंत, अविनाश पाटील, केंद्र प्रमुख शहाजी पाटील, अध्यक्ष शंकर गुगरे, उपाध्यक्ष सन्मती लोंढे, मंगेश कांबरे, वासिक हजारी, सलमा हजारी, मुख्याध्यापक छाया पाटील, राजेश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश बन्ने यांनी केलं। प्रतिनिधी सर्जेराव कांबळे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।